संत तुकाराम 1936 चा भाग 8 मध्ये आपलं स्वागत आहे। मी श्रावशाक डिवोशनल चॅनल वर आपलं स्वागत करतो। चला पाहूया संत तुकाराम महाराजांचे जीवन आणि त्यांचे उपदेश जे आपल्या हृदयात भक्ती वाढवतील। संत तुकाराम 1936 भाग 8 में आपका स्वागत है। मैं श्रावशाक डिवोशनल चैनल पर आपका स्वागत करता हूँ। आइए देखें संत तुकाराम महाराज का जीवन और उनकी शिक्षाएं जो आपके हृदय में भक्ति बढ़ाएंगी। होय होय, गुळ आता संपला आमच्या घरातला। काशी करतेस काय तू? जा त्यासनी बोलावून जा। माझ्या करतेस काय तू? जा त्यासनी बोलावून जा। तू जाती का? अरे माझी पोर कशी रात बिंड्यावानी दिसतायचा। पुन्हा मेल्याची बरंच लागत। आई ग, तुला बी कुणाची दिसत लागल? तुझं तोंड आता किती छान दिसतं या सटवायच्या मुखण्यावानी। खरं खरं म्हणतोयसा? गप्पा गप्पा बोल नकोस। आपण कुठून आलात? शिवाजी महाराजांकडून आम्ही आपल्याला नजराणा घेऊन आलो आहोत। नजराणा? हो हो। आवले, अगं आवले। वा, पांडुरंग पांडुरंग। बाबा, तुम्हाला कधी कोण अंगार काढलाय? चला कशी छान दिसतेस, अगदी लंकेची पार्वती। आवले, अगं विष आहे हे। लिख असू द्या, आम्ही ते खातो या। आम्ही मस्त शंकराचं बाय, काय बोलायचं नाही आम्हाच नाही। तुम्ही खाल पुष्कळ, पण मी कसा खाऊन देईन? माझी बायको माझी मुलं हे विष देऊन मारायची नाही आहेत। म्हणजे माझी बायको माझी मुलं खरंच देऊन मारतच नाही। माझ्या मंगळाच्या किरपण घरात लक्ष्मी चालून आली, त्याला नाचवतायचा होय? काही वाटतं का जीवाला? हसतायचा काय? माझ्या अंगाची कशी लाई लाई होती या? कुठल्या पुण्यानं चालला झाला सांग? पांडुरंग पांडुरंग। घ्या ते गोळा करून आणि ते परत शिवाजी राजांना नेऊन द्या। त्यांना सांगा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे। आम्ही या मान सन्मानाला मुळीच लायक नाही। एका विठ्ठल सेवेखेरीज आमच्या सगळ्या आशा नष्ट झाल्या आहेत। पण शिवाजी महाराजांना आपल्या दर्शनाची फार इच्छा आहे। आपल्याला नेण्यासाठी पालखी आणली आहे। आम्ही असे उन्हातानात भटकणारे
रस्त्यावरच्या धुरळ्यानं अंग मलिन झालेलं असलं हे हाडामासाचं चालतं बोलतं भूत त्या राजबिंड्या पुढे उभं करून तुम्हाला काय मिळणार आहे? आणि त्याला तरी आमच्या या अमंगल दर्शनानं कसला लाभ होणार आहे? शिवाजी महाराजांसारखे थोर राजे आपल्याला इतक्या आदरानं बोलवत आहेत आणि आपण येत नाही, खरोखरच आश्चर्य आहे. शिवाजी सारखा राजा आणि कुणाच्याही पायाखाली चिरडली जाणारी एक कश्चित मुंगी, दोन्ही आम्हाला सारखीच. तो थोर आहे, उदार आहे, पण त्याच्याजवळ येऊन मला काय मागायचं आहे? आणि मला देण्यासारखं त्याच्याजवळ आहे तरी काय? तेव्हा तिथपर्यंत चालण्याचे श्रम घेऊन तेवढं तरी आयुष्य व्यर्थ का दवडा? आता आम्हाला काही त्यांची द्यायची अगदी इच्छाच असेल तर एवढंच करा, म्हणावं आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन, ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. म्हणता हरीचे दास, तुका म्हणे मजही आस. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. महाराज, आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो. आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातलं, नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवला. पांडुरंग पांडुरंग. मोरोपंत, तुम्ही परत जा, मी येत नाही. म्हणजे मग राज्याची काय वाट? मासाहेबांना मी काय सांगावं? राज्य तुम्हीच सांभाळा आणि मासाहेबांना सांगा तुमच्या शिवबाला आत्मज्ञान झालं. दगडामातीच्या किल्ल्यातील शत्रूला जिंकण्याऐवजी हृदयाच्या किल्ल्यात दडून बसलेल्या मायामोहादी खऱ्या शत्रूंना जिंकण्यास शिवा गुंतला आहे. छे छे महाराज, काय हे? तुम्ही आता काही एक बोल नका, जा तुम्ही आता. महाराज, मला आपला शिष्य समजून उपदेश द्यावा. शिवबा, तू फार लांबून आला आहेस. संध्याकाळपर्यंत विसावा घे, मलाही तुला थोडं सांगायचं आहे. का लागला ना तुमचा राजा सुद्धा त्या तुक्याच्या नादी? तूच आमच्या राजाला फसवलं. ही चांगली उलटी बोंब. अहो, तुमचे राजे भोळे आणि तुम्ही निर्भय. तुम्ही आपला राजाही गमावलात आणि धर्मकृत्याचाही नाश केलात. आमचा राजा म्हणून मोठ्या अभिमानानं कौतुक करायला गेलो तर राजा काय विचारता? तुमच्या अशा मूर्खपणामुळेच दुसऱ्याचं फावतं. आता आमच्या वैदिक धर्माचं रक्षण करण्याकरता एवढी सत्तेचं सहाय्य घेतलं पाहिजे. कुलधर में ध्यान, कुलधर में साधन, कुलधर में ध्यान, कुलधर में साधन, कुलधर निधान हातीच दे, कुलधर निधान हातीच दे. कुलधर में ध्यान, कुलधर में साधन, कुलधर में ध्यान, कुलधर में साधन. कुलधर में महत्व, कुलधर में मान, कुलधर में महत्व, कुलधर में मान. कुलधर्म पावन परलोकी दे, कुलधर्म पावन परलोकी दे. तुका म्हणे कुलधर्म दावी तेरी देव, तुका म्हणे कुलधर्म दावी तेरी देव. यथाविध भाव जरी होय, यथाविध भाव जरी होय, यथाविध भाव जरी होय. तेव्हा आपापले कुलधर्म पाळणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. इतकंच नव्हे तर त्याची तपश्चर्या, त्याचा मोक्ष, त्याचं परमात्मपद त्यातच आहे. शिवबा, तुम्ही क्षत्रिय, तेव्हा क्षात्रधर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे. तो तुम्ही पाळला तर जनक अंबरीषाप्रमाणे इहलोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवा. पण महाराज, क्षात्रिय धर्माच्या मोहाचं जाळे इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं आहे की त्यात एकदा अडकलेला मनुष्य प्राणी परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी कधीच मोकळा होणार नाही.
तसं नाही राजे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्तव्ये तुच्छ देखून ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची किंवा दुसरा कोणताही खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. राजा असो, शिपाई असो किंवा तुमचा सामान्य प्रपंचित प्रजाजन असो, धर्मानं नेमून दिलेली कर्तव्ये करीत करीत परमेश्वराला आपलासा करून घेण्याचा अगदी साधा मार्ग म्हणजे नाम घेता उठा बोधी, नाम घेता उठा बोधी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. जे तू आणिक करीसी काही, जे तू आणिक करीसी काही. हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका, हा कारोनी सांगे तुका. नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका. हा हा हा, खरं आहे, पटलं मला. महाराज, अज्ञानानं माझ्या हातून मोठी चूक होत होती, पण आपल्या उपदेशानं मला माझ्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली. महाराज, महाराज, आपण किती आतंक असल्याचं पाहून चाकडचा किल्लेदार आपल्याला पकडण्यासाठी इकडच्या रोखाने येतो आहे. आपण इथून लवकर चलावं. काय? शिवाला पकडण्यासाठी यवन इकडे येत आहेत? पांडुरंगा, तुझं कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तावर हा प्रसंग यावा ना. न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परपीडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही येते नसाल असे झाले, आम्ही न देखिले पाहिजे. परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, न देखिले तदेशे राहतिया. तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवाजीने झाले. तुका म्हणे माझी लाजविली सेवा. महाराज, यवनांच्या लोकांचा वेढा पडला, ह्यावेळी विचार करू नका. पांडुरंगा, प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी, त्याची बोलासी सत्य केले. रामकृष्ण गोविंद नारायण हरी, गरदे राजद्वारी भक्तराज. विठ्ठल माधव मुकुंद केशवा, तेने दैत्य राव दचकला. मग आता याच वेळी तू कुठे दडून बसला आहेस? तूच आपल्या भक्तांना जर असं दूर लोटलंस तर त्याचं रक्षण तरी कोण करणार? ते काही नाही. देवाला तरी आम्हाला दूर लोटलं तरी आम्ही काही देवाला सोडायला तयार नाही. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशिवंत देह झाला तरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. विठ्ठल 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 विठ्ठल.
शिवबा. आहा, पांडुरंगानं आपलं ब्रीद राखलं, आम्हा भक्तांची आबरू वाचवली. आहा, पांडुरंगा वानु किती रे सदया विठुराया दीन बंधना, वानु किती रे सदया विठुराया दीन बंधना, दीन बंधना धावून प्रीता सदा किले, दीन बंधना धावून प्रीता सदा किले, वानु किती रे सदया विठुराया दीन बंधना, वानु किती रे सदया विठुराया दीन बंधना. अमृतची हे ओळले कृष्ण रूपणे देखियले, अमृतची हे ओळले कृष्ण रूपणे देखियले, विश्व अवघे तिच्यात जुळले ध्यान सावळे, वानुकिती रे सदया दीन बंधना, वानुकिती रे सदया दीन बंधना, वानुकिती रे सदया विठुराया 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 दीन बंधना. आवले, मी तुला खरंच सांगतो, तूही चल माझ्या बरोबर वैकुंठाला. घर दार गुरं ढोरं सगळ्यांची आशा सोडून दे. चांगलं सांगतायसा. मी बी तुमच्या संग नाचायला लागलो तर साऱ्या संसाराचा हावळाच होईल. मी नाही येणार. आवले, या ऐहिक संसारात तू माझा हात धरला आहेस, तो असा मध्ये सोडू नको. इथं मी तुझा पावलो पावली आधार घेतला. कष्टाचे काटे तू मला बोचू दिले नाहीस. संसारिक आपत्तीशी तू झगडलीस आणि सर्व आयुष्यभर मला परमार्थ साधू दिलास. इतकंच नव्हे, माझी आवली नसती तर तुकारामाला हा दिवसच दिसला नसता. पतिनिष्ठ संसारी स्त्रीचं तू कर्तव्य केलंस. आता मी आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा परमोच्च आनंद उपभोगण्याचा क्षण आला आहे. अशा वेळी तुला बरोबर नेणं हे माझं कर्तव्य आहे. आवले, चलच तू. तो आनंद आपण दोघही भोगूया. तिथल्या त्या चिरंतन आनंदाची तुला एकदा गोडी लागली म्हणजे इथला आनंद तुला विषासारखा वाटेल. तुम्ही म्हणतासा, पण मला नाही आनंद व्हायचा. तत का हे घर आहे का माझी पोरं आहे ती, मीच तुम्हाला सांगते. उगीच वैकुंठ वैकुंठ करू नकोसा. समजलं? आता तुम्हाला बाहेर येण्याची चुकी आली अजून, म्हणून म्हणतायचं होय वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो. जाता तर जावा आणि या लवकर हिंडून छान. आज मी बी खंडोबाला निवद केलाय. तुम्ही आल्या बघा पोरं जेवायला बसायची नाही. हा, लवकरच या. पांडुरंगा हिला सुखी ठेव. तुम्हा सर्वांना माझं शेवटचं एकच सांगणं आहे की सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मे ठेवावे. अखंड नाम हा परब्रह्म गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एकच अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावरील श्रद्धा अचल होते, चित्त शुद्ध होते. स्वैर संचारी मनाला ईश्वरी प्रेमाखेरीज कशानंही व्यसन घालता येत नाही.
मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविध भाव म्हणतात. अखंड नामोच्चारानं हा एकविध भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येते. आणि मग मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची अवघे लाभ होती या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाचे. आहा पैलाले हरी शंख चक्र शोभे करी शंख चक्र शोभे करी शंख चक्र शोभे करी गरुड येत म्हणे त्वरे नाभी म्हणे त्वरे नाभी नाभी म्हणे त्वरे मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपला गबसती लोपला गबसती तेजे लोपला गबसती मेघ श्याम वर्ण हरी मोठी डोळस साजिरी डोळस साजिरी मोठी डोळस साजिरी चतुर्भुज वळती गळामाळ हे रुळती गळामाळ हे रुळती पीतांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा उजळल्या दाही दिशा उजळल्या दाही दिशा तुका झाला से संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ आले वैकुंठ पीठ घरा आले वैकुंठ पीठ पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. अगं पोळ्या काय करत बसली? तुकोबा निघाल ना वैकुंठाला. चल चल लवकर चल. पांडुरंग 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 आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम जावा राम राम जावा आमचा राम राम जावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम जावा राम राम जावा आमचा राम राम जावा तुमची आमची हेची भेटी येथून या जन्मती येथून या जन्मतुटी येथून या जन्मतुटी आता असो द्यावी दया तुमच्या लागत से पाया लागत से पाया तुमच्या लागत से पाया येतानी यथानी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी विठ्ठल बोलावानी विठ्ठल विठ्ठल बोलावानी रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला जातो वैकुंठाला तुका जातो वैकुंठाला. जर हे आपल्याला प्रेरणादायक वाटले तर श्रावशाक डिवोशनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व भाग पाहण्यासाठी धन्यवाद.